Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी आलेल्या वळीव पावसाने सोमवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. विशेषतः बेळगावच्या पूर्व भागात मुसळधार सरी कोसळल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरातील कांदा मार्केट परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. अचानक आलेल्या पावसामुळे भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली असून मालाचे नुकसान टाळण्यासाठी विक्रेत्यांना मोठी धावपळ करावी लागली. या पावसामुळे वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाला असून नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात मंगळवार दिनांक 5 मे रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे येळ्ळूर येथील शिवसेना चौकात झाड व वीज खांब कोसळल्याची घटना घडली. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या घटनेमुळे काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला, तसेच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेले झाड व वीज खांब हटवण्याचे काम सुरू केले. बेळगाव शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. कित्तूर आणि चन्नम्मा चौक येथे सिग्नलवर लाल दिवा लागल्यावर भर उन्हात थांबणाऱ्या वाहनधारकांसाठी विशेष कूलिंग शेड उभारण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि महापालिका आयुक्त कार्तिक M यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला असून सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे. विजापूर येथे राबवण्यात आलेल्या यशस्वी प्रयोगाचा आदर्श घेऊन बेळगाव महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही सावलीची सुविधा उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीस्वारांना कडक उन्हापासून संरक्षण मिळत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. सध्या हा उपक्रम सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत असून प्रशासनाच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले जात आहे. सिग्नलच्या प्रतीक्षेत उन्हात उभ्या राहणाऱ्या वाहनधारकांना वर बसवण्यात आलेल्या हिरव्या नेटमुळे मिळणारा थंडावा दिलासादायक ठरत आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करताना अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करून दिल्यास सेवा अधिक प्रभावी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पायाभूत सुविधांसोबतच नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुखसोयींचा विचार केल्याबद्दल बेळगावकरांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. मंगळवारी बेळगाव शहरात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे रिसालदार गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची धांदल उडाली. शनिवार खूट ते रिसालदार गल्ली दरम्यान गटारी कचऱ्याने तुंबल्याने रस्ता व गटार यातील फरक न दिसल्यामुळे गोवा पासिंगची एक कार गटारीत अडकली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित वाहन बाजूला काढले. अनेक दिवसांपासून गटारी कचऱ्याने भरून असल्याची तक्रार करूनही महापालिकेकडून दखल घेण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून तातडीने स्वच्छता करून मोठा अनर्थ टाळावा अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव शहरात 36 डिग्री ते 39 डिग्री सेल्सिअस दरम्यान वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असून कडक उन्हापासून बचावासाठी अनेक जण घरात राहणे किंवा थंड पेयांचा आधार घेणे पसंत करत आहेत. मात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या रस्ते वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही उष्णता मोठे आव्हान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक पोलीस शैलेश सदलगी यांनी सोलार पॅनलवर चालणारा पंखा बसवलेली कॅप वापरण्याचा अभिनव उपाय अवलंबला आहे. सूर्यप्रकाशातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर चालणारा हा लहान फॅन डोक्यावर थंडावा देत असल्याने कडक उन्हातही त्यांना दिलासा मिळत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी दीर्घकाळ उन्हात उभं राहणाऱ्या पोलिसांसाठी हा उपाय उपयुक्त ठरत असून सदाळगी यांच्या कल्पकतेचं नागरिकांकडून कौतुक होत आहे.
बेळगाव शहरातील कपिलतीर्थ तलाव परिसरात भिंत कोसळून 2 बालकांचा मृत्यू झालेल्या अलीकडील दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि गोडसे परिवार यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तलावाचा प्रश्न मार्गी लावून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत असे निवेदन प्रादेशिक आयुक्त के.एम. जानकी यांना देण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक व गोडसे परिवारातील सदस्यांनी आयुक्तांची भेट घेऊन तलावाच्या मालकी हक्काचा व रखडलेल्या हस्तांतरण प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित केला. तलावाची जागा गोडसे परिवाराच्या मालकीची असल्याचे सांगितले जात असून महापालिकेकडे हस्तांतरण प्रक्रिया रखडल्यामुळे विकास कामे थांबली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तलावाचा तात्काळ विकास करून तो सुरक्षित करण्याची तसेच हस्तांतरण प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी स्थानिकांनी दर्शवली आहे. यावेळी कपिल भोसले, धनंजय पाटील, शिवाजी मंडोळकर आणि नागरिक उपस्थित होते. IPL क्रिकेट सामन्यांवरील बेटिंग प्रकरणी बेळगाव शहरातील मुरलीधर कॉलनी येथील बाळकृष्ण तोपिनकट्टी वय 48 याच्या घरावर रविवारी रात्री CCB व APMC पोलिसांनी संयुक्त छापा टाकून ताब्यात घेतले. घरातून 5 CPU, 3 मॉनिटर, 1 मोबाईल, 1 हेडफोन, 2 कीपॅड, 2 माऊस तसेच 60,800 रुपये रोख जप्त करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध APMC पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकाद्वारे माहिती देताना IPL सामन्यांवर मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याच्या माहितीवरून ही कारवाई केल्याचे सांगितले. उपायुक्त नारायण बर्मणी, ACP संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली CCB निरीक्षक मंजुनाथ नाईक, APMC निरीक्षक उस्मान आवटी आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री, अडव्याप्पा रामगोनट्टी, जगदीश हादिमनी, सिद्धारूढ मुगळखोड आदींनी सहभाग घेतला. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांनी आज कंगराळी बुद्रुक येथे जाऊन श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. श्री लक्ष्मी देवीसमोर नारळ, ओटी ठेवून देवीचा शुभ आशीर्वाद घेतला. लोककल्याणार्थ प्रार्थना करून सर्व समाजाला सुखी, समाधानी आणि आनंदी ठेव. समाजातील दुष्ट शक्तींचा नायनाट कर, शेतकऱ्यांचं भलं कर अशी मागणी यावेळी किरण जाधव यांनी देवीकडे केली. यावेळी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष जयराम पाटील, अर्जुन पावशे, बाळू पाटील, रोहन पाटील, विजय पावशे यांनी किरण जाधव यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. याप्रसंगी सकल मराठा समाज कार्यकर्ते आणि किरण जाधव मित्र परिवार उपस्थित होता. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी हज भवन बेंगळूर येथे आयोजित हज यात्रेच्या निरोप समारंभास उपस्थित राहून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत सहभाग घेतला. या प्रसंगी पवित्र हज यात्रेस निघालेल्या मुस्लिम समाजाच्या यात्रेकरूंना औपचारिक निरोप देण्यात आला. आमदार सेठ यांनी सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देत त्यांच्या सुरक्षित, सुलभ व यशस्वी यात्रेसाठी प्रार्थना केली. कार्यक्रमात एकता, श्रद्धा आणि आध्यात्मिक भक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच शांतता व कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. या समारंभास मंत्री रहीम खान, हज समितीचे अध्यक्ष जुल्फिकार अहमद खान, KPCC कार्याध्यक्ष व आमदार सलीम अहमद, ज्येष्ठ नेते व आमदार नसीर अहमद, आमदार रिजवान अरशद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहरात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवत 2 ठिकाणी छापे टाकून दोघांना अटक केली. कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 मे रोजी कॅम्प परिसरातील असद खान दर्ग्याजवळ बेकायदेशीर मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच PSI रुक्मिणी A यांच्या पथकाने छापा टाकून
पप्पू राजाराम कुदळे वय 43 याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 10 लिटर तस्करीची दारू व रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्याच्या विरुद्ध उत्पादन शुल्क कायदा तसेच BNS कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने रेल्वे स्टेशन क्रॉसजवळ कारवाई करत पांडू मंजप्पा पुजारी वय 63 याला अटक केली असून त्याच्याकडून 20 मावा पाकिटे व 250 रुपये रोख जप्त करण्यात आले. या दोन्ही कारवायांबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शहर पोलीस आयुक्त आणि DCP यांनी कौतुक केले आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील कुलगी रोडलगत काली नदीमध्ये मगर हल्ल्याची घटना घडून एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवासी आनंद नल्लूजी हे शौचासाठी नदीकाठी गेले असता अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन शरीराच्या इतर भागांवरही जखमा झाल्या आहेत. त्यांच्या आरडाओरडानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्यांना मगरीच्या तावडीतून सोडवले व तातडीने दांडेली येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून अधिक उपचारासाठी धारवाड येथे हलवण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी रुग्णालयात भेट देत प्रकरणाची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे नदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी तालुक्यातील बोमनजोगी गावाबाहेर शेतकरी अप्पासाहेब बिरादार यांच्या 1 एकर क्षेत्रातील केळीच्या बागेमध्ये अज्ञातांनी घुसून सुमारे 100हून अधिक केळीची झाडे तोडून नष्ट केली आहेत. सुमारे 6 महिन्यांपूर्वी कर्ज काढून लावलेल्या 450 झाडांपैकी बहुतेक झाडे चांगली वाढत असताना रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे सुमारे 1 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून अप्पासाहेब बिरादार यांनी आरोपींना शोधून कठोर कारवाई व सरकारी भरपाईची मागणी केली आहे. ही घटना देवर हिप्परगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. जोयडा कारवार राज्य महामार्गावरील कुंभारवाडा परिसरात शनिवारी सायंकाळी सुमारे 4:30च्या सुमारास भीषण अपघात घडला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं टेम्पो ट्रॅव्हलर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यामध्ये कोसळले. हे वाहन बेंगळूरहून पर्यटनासाठी आलेल्या प्रवाशांचे असून त्यात 10हून अधिक पर्यटक प्रवास करत होते. दांडेलीहून गोकर्णकडे जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. मात्र वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. विजयपूर गदगहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेला इंडी रेल्वे स्थानकात थांबा देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विजयपूर येथील खासदार रमेश जिगजिणगी यांनी केली आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील इंडी हा लिंबू उत्पादनासाठी जागतिक ओळख मिळवलेला आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असून येथे द्राक्षे, डाळिंब व इतर व्यापारी पिकांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. तसेच वस्त्रोद्योग केंद्र असलेला इंडी तालुका नगर परिषदेतून नगरपालिकेत उन्नतीकरण झाल्याने महसूल संकलनातही आघाडीवर असल्याचे त्यांनी नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. गदग मुंबई रेल्वेला इंडी स्थानकात थांबा मिळाल्यास शेतकरी, व्यापारी आणि प्रवाशांना मोठा लाभ होईल. तसेच व्यापार व वाणिज्याला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
विजयपूर येथे मुक्कामास असलेल्या बृहद व मध्यम उद्योग, पायाभूत सुविधा विकास तसेच विजयपूर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री डॉक्टर एम.बी. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन जनगणना अधिकाऱ्यांनी भारत जनगणना 2027 संदर्भातील माहिती सादर केली. यावेळी महापालिका आयुक्त विजय मेक्कळकी, विभागीय आयुक्त एच.एस. चित्तारगी, गणनाकर्मी निलम्मा सज्जन, पर्यवेक्षक सिद्धप्पा दानी तसेच महसूल निरीक्षक कुमार चव्हाण उपस्थित होते. जनगणना प्रक्रियेच्या तयारीबाबत आणि अंमलबजावणी संदर्भातील विविध मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मुलांना केवळ चांगल्या शाळेत घातल्याने पालकांची जबाबदारी संपत नाही. त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्यात नागरिकत्वाची जाणीव व संस्कार विकसित करणे हे पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे, असे मत मेजर एस.सी. आनंद यांनी व्यक्त केले. कन्नूर, विजयपूर येथील शांती कुटीर आश्रम येथे आयोजित मोफत शैक्षणिक व आध्यात्मिक उन्हाळी शिबिरातील पालक सभेला ते संबोधित करत होते. मुले आपण सांगतो त्यापेक्षा आपण जे करतो ते पाहून शिकतात. त्यामुळे पालकांनी स्वतःचे वर्तन आदर्श ठेवावे तसेच मुलांसमोर मोबाईलऐवजी वाचनाची सवय लावावी असेही त्यांनी सांगितले. कौटुंबिक सौहार्द राखणे, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि गुणांपेक्षा व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थिनी काव्या बेळगुंदी हिचा 96.48% गुणांसह शाळेत प्रथम आल्याबद्दल सन्मान करण्यात आला. KLS इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव येथे PGCET 2026 व KMAT 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 11 ते 16 मे 2026 या कालावधीत एक आठवड्याचा क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला आहे. MBA प्रवेशासाठी या दोन्हींपैकी कोणतीही परीक्षा देणे अनिवार्य असल्याने उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोर्समध्ये लॉजिकल रिझनिंग, इंग्रजी भाषा, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, कम्प्युटर अवेअरनेस आणि जनरल नॉलेज या विषयांचा समावेश असून विद्यार्थ्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉक टेस्टही घेतली जाणार आहे. निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना कमकुवत बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मार्गदर्शन केलं जाणार असून चांगले गुण मिळवून आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. कोर्स दरम्यान वाचनालय, संगणक प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधा व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन उपलब्ध राहणार असून नोंदणीसाठी डॉक्टर अमित कुलकर्णी किंवा डॉक्टर आरिफ शेख यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक 9980936364 किंवा 9916044352. रेल्वे सुरक्षा दल बेळगावच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकतेचे उदाहरण देत ऑपरेशन अमानत अंतर्गत सुमारे 10,56,000 रुपये किमतीचे विसरलेले मौल्यवान सामान प्रवाशाला परत केले. सुधाकर आनंद शुक्ला हे प्रवासी शनिवार दिनांक 2 मे रोजी पुडुचेरी एक्सप्रेसमधून कल्याण ते घटप्रभा असा प्रवास करत असताना कोच C4 मधील बर्थ क्रमांक 4755 वर मौल्यवान दागिन्यांची ट्रॉली बॅग विसरले होते. घटप्रभा येथे उतरल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर बेळगाव स्थानकावर RPF कर्मचारी ताराचंद जाट यांनी तातडीने बॅग ताब्यात घेऊन ती RPF पोस्टमध्ये जमा केली. ओळख पडताळणी व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बॅगमध्ये 40 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 20 ग्रॅमची सोन्याची चेन, 10 ग्रॅमचे कानातले, 5 ग्रॅमची नथ तसेच इतर साहित्य असा एकूण सुमारे 10,56,000 रुपये किमतीचा ऐवज आढळून आल्यानंतर सदर बॅग प्रवाशाला सुपूर्द करण्यात आली. RPF बेळगावच्या या तत्परतेबद्दल प्रवाशाने आभार व्यक्त केले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.